पक्ष का निवडला म्हणण्यापेक्षा BJPमध्ये प्रवेश का केला याच्यावरती मी जोर देईन. आम्ही तिघही वार्डात काम करत असताना जेव्हा आम्ही विरोधात राहून एखादी फंडाची मागणी करतो किंवा असं करतो तर थोडाफार फंड आम्हाला इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. पण सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर तो फंड आपल्या म्हणून आमच्या प्रभागाचा विकास, आमच्या लोकांची अडलेली कामं, आमच्या लोकांची नडलेली सगळी कामं जी सुलभरित्या आम्हाला पार पडता यावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुमची नाराजगी काँग्रेसमध्ये होती का किंवा प्रभागाची जे काय अडचणी आहेत? नाही, आमची नाराजी काँग्रेस पक्षाशी अजिबात नव्हती. आम्ही कोणावरती नाराज होऊन कोणावरतीही आरोप ठेवून काही मी प्रवेश केलेला नाही आहे. आम्ही फक्त आणि फक्त आमच्या विकासातील आमच्या प्रभागातील लोकांकरताच प्रवेश केलेला आहे. नाही, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून आपण संजय दत्त आमचे आमदार होते, त्यांनीही आम्हाला फंड दिलेला आहे. त्यांनी नाही दिला असं नाही, त्यांनी आम्हाला थोडाफार फंड दिला, त्यांचीही आपण कामं केली इथे. त्यामुळे फंड मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त फंडमध्ये जास्तीत जास्त कामं होतात, हा सगळ्यात मोठा विषय आहे. नाही, संतोष केणे हे महाराष्ट्र प्रदेशवरती आहेत, त्यांना तिकडच्या वरच्या घडामोडी जास्त कळत असतील. पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कोणावरती नाराज होऊन किंवा त्यांनी आमच्यावरती काही अन्याय केला आहे किंवा काय, असं आम्हाला तरी वाटत नाही. योजना आपल्याकडे लागू झाली असं आम्ही ऐकतो, पण ती चुकीच्या पद्धतीने लागू झालेली आहे. मुंबईमध्ये जो क्लस्टर एरिया दिला तो फार कमी आहे आणि आपल्याकडे एरिया खूप वाढवलेला आहे. तर तो एरिया जर कमी होत असेल तर आणि इकडच्या लोकांना जर परत नवीन घरं स्वतःची मिळत असतील तर ती लोकांना घरं मिळाली पाहिजेत. कारण बऱ्याचशा इमारती अशा आहेत की त्यांना त्याचं FSI कॅल्क्युलेट केला जात नाही. क्लस्टरमध्ये खरंच छान त्यांचं प्रपोजल आपल्याकडे येऊ शकतं. त्याकरता आम्ही रवींद्र चव्हाण, तुम्ही म्हणताय, पण रवींद्र चव्हाणच्या मार्फत आम्ही फडणवीस साहेबांकडे जाऊ. फडणवीस साहेबांनी जर आम्हाला अजून वरती नेत आम्ही दिल्लीपर्यंत पण जाऊ. आम्ही सुरुवातीला तेच म्हणणं की आमच्या प्रभागातील लोकांच्या हिताकरता आम्ही सर्वस्वी प्रयत्न करण्याकरता हा मूळ निर्णय आमचा आहे.